Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic that is control and coordination, and in this video lecture we are going to learn about the human brain. There will be a series of 3 video lecture. Out of that, this is the part 1 of the video lecture, that is human brain. Before that, just have a recap on the nervous system. Our human nervous system is mainly divided into 3 parts, that is central nervous system CNS, peripheral nervous system PNS, and autonomic nervous system. Out of these 3 parts, we are learning about the central nervous system, and central nervous system is further divided into 2 organs or nervous organs. That organs are brain and spinal cord. Out of that 2 parts, we are learning the first part, that is brain. The human brain. The study of all aspects of brain is called एन्सेफेलोलॉजी. ब्रेनबद्दल जो काही स्टडी केला जातो त्या स्टडीला एन्सेफेलोलॉजी असं म्हटलं जातं. द ब्रेन कॅन बी डिवायडेड इंटू 3 मेन पार्ट, फोर ब्रेन, मिड ब्रेन अँड हाइंड ब्रेन. आणि हा जो ब्रेन आहे, हा ब्रेन याचा स्टडी करायचा झाला तर त्याला काही भागांमध्ये डिवाइड करावं लागेल आणि त्याच्यानंतर त्याचा आपण स्टडी करणार आहोत. आणि हे भाग म्हणजे फोर ब्रेन, ब्रेनचा पुढचा भाग. मिडल ब्रेन जो आहे त्याला मिड ब्रेन असं म्हणायचं, आणि जो पाठीमागचा भाग आहे त्याला हाइंड ब्रेन असं म्हणायचं. सेम रिजन्स आर मेन्शन इन दिस व्हर्टिकल चार्ट. हा जो व्हर्टिकल चार्ट आहे त्यामध्ये हे सगळं मेन्शन केलेलं आहे. पहिला पार्ट आहे फोर ब्रेन. फोर ब्रेन अजून 3 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. ऑलफॅक्टरी लोब्स, सेरेब्रम अँड डायनसेफेलॉन, ह्या 3 भागांमध्ये त्याचं डिव्हिजन केलेलं आहे. त्यापैकी सेरेब्रम हा जो भाग आहे याचं अजून 4 भागांमध्ये डिव्हिजन झालेलं आहे. ते आहेत फ्रंटल लोब, परायटल लोब, टेम्पोरल लोब, ऑसिपिटल लोब. आणि डायनसेफेलॉनचं 3 भागामध्ये डिव्हिजन केलेलं आहे, इपिथॅलॅमस, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस. त्यानंतरचा दुसरा जो भाग आहे तो मिड ब्रेन. तर इथे आपण रिजन बघू शकतो. हा जो ब्रेन आहे, ह्या ब्रेनचा हा वरचा जो पार्ट आहे, याच्या वरचा हा एकदम पुढच्या बाजूला आहे म्हणून त्याला फोर ब्रेन असं म्हटलं जातं. त्यानंतर मध्य भाग, हा जो मध्य भाग आहे ह्याला मिड ब्रेन असं म्हणायचं. आणि हे कारण की जवळजवळ पार्ट्स आहेत, कॉम्प्लिकेटेड पार्ट्स आहेत, म्हणून हे मिड ब्रेन हा एक सेपरेट पार्ट इथे कन्सिडर केलेला आहे. आणि त्याच्यानंतर हाइंड ब्रेन. हाइंड ब्रेनमध्ये हा जो सेरेबेलम म्हणजे छोटा मेंदू ज्याला आपण म्हणतो तो सेरेबेलम येतो. त्याचबरोबर ब्रेन स्टेम जे असतं, या ब्रेन स्टेममधला हा जो पार्ट आहे याला पॉन्स वोरली आणि स्पायनल कॉर्ड असं म्हटलं जातं. म्हणजे फोर ब्रेन वरचा हा जो मधला भाग आहे त्याला मिड ब्रेन म्हणायचं. हा जो भाग आहे मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन, असे 3 भाग आहेत. मिड ब्रेन इज फर्दर डिवायडेड इंटू कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना अँड क्रूरा सेरेब्री. देन हाइंड ब्रेन इज फर्दर डिवायडेड इंटू पॉन्स वोरोली, सेरेबेलम अँड मेडुला ऑब्लॉंगेटा. तर हे आहेत ब्रेनचे पार्ट. सुरुवात करूया आपण पहिल्या पार्टपासून, तो म्हणजे फोर ब्रेन. इन दिस video lecture of part 1 we will study about the forebrain. In that forebrain we are going to study in this video lecture the first 2 points, that are olfactory lobes and cerebrum. Then the part 2 will be about the diencephalon, and the part 3 will about the midbrain. So there will be 3 parts of the video series. लेट्स स्टार्ट द फर्स्ट, दॅट इज फोर ब्रेन. जो पुढचा जो भाग आहे याला फोर ब्रेन असं म्हटलं जातं. फोर ब्रेन कन्सिस्ट ऑफ ऑलफॅक्टरी लोब्स, सेरेब्रम अँड डायनसेफेलॉन. यामध्ये ऑलफॅक्टरी लोब आहे. ऑलफॅक्टरी लोब म्हणजे हा जो एरिया आहे पुढच्या बाजूचा, जो आतल्या बाजूला वळलेला आहे, तो बाहेरून सहजा दिसत नाही. त्याच्या इतर 3 भाग हे कव्हर झालेले आहेत, फक्त व्हेंट्रल साईड ही मोकळी आहे. याला ऑलफॅक्टरी लोब्स म्हणायचं.
त्यानंतर हा जो सगळा जो काही वेडावाकडा किंवा ज्यामध्ये सल्कस आणि गायरीज ह्या ज्या दिसतात, फोल्डिंग्स दिसतात, ह्यांना सेरेब्रम असं म्हणायचं. आणि त्याला ह्या दोन्ही सेरेब्रमला एकत्रित आणण्याचं काम हा जो मधला पार्ट आहे त्याला डायनसेफेलॉन असं म्हटलं जातं. तर हे 3 पार्ट या सेरेब्रमचे फोरब्रेनचे आहेत. First part we will see about that is olfactory lobes. Olfactory lobes generally consist of the sensation of smell. हा जो पार्ट आहे हा वरती जो ब्रेनचा पार्ट आहे, ब्रेनचा हा आतमध्ये वळलेला जो रिजन आहे, ह्या रिजनला ऑलफॅक्टरी लोब्स असं म्हटलं जातं. दीज आर हायली रिड्यूस इन ह्युमन ब्रेन. ह्युमन ब्रेनमध्ये हा खूपच रिड्यूस झालेला आहे अँड कवर्ड बाय द सेरेब्रम फ्रॉम द ऑल साईड एक्सेप्ट द व्हेंट्रल साईड. म्हणजे सेरेब्रम हे जे फोल्डिंगचा जो भाग दिसतो, हा जो भाग आहे ह्याने या ऑलफॅक्टरी लोब्सला सगळ्या बाजूने कव्हर केलेलं आहे. फक्त व्हेंट्रल साईड जी आहे ही तेवढीच फक्त मोकळी असते. ईच लोब कन्सिस्ट ऑफ ऑलफॅक्टरी पेड्युंकल अँड ऑलफॅक्टरी बल्ब. आणि हे जे लोब्स आहेत यांना खालचा जो रिजन आहे त्याला ऑलफॅक्टरी बल्ब म्हणायचं आणि हा जो फोल्डिंग आहे त्याला ऑलफॅक्टरी पेड्युंकल असे एरिया ओळखले जातात. लेट्स सी द नेक्स्ट पार्ट दॅट इज सेरेब्रम. हा जो भाग आहे हा थोडा मोठा भाग आहे. सेरेब्रम इट इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ आवर ह्युमन ब्रेन. सेरेब्रम हा जर वरच्या साईडने बघितलात तर हा या पद्धतीने 2 भागामध्ये डिवाइड झालेला दिसून येतो की ज्याच्यामध्ये लॉन्जिट्युडिनल फिशर आहे. मध्ये हा जो भाग आहे या लॉन्जिट्युडिनल फिशरमुळे याचा 2 भागामध्ये डिव्हिजन झालेला आहे. आणि साईड व्ह्यूने बघितलं तर यामध्ये काही मोठे सल्कस दिसून येतात. हा एक मोठा सल्कस आहे. त्यानंतर वरच्या बाजूला एक असतो. तर हे काही सल्कससुद्धा दिसून येतात. तर हा आहे सेरेब्रम. Let's see about the cerebrum. It is the largest part of the brain, making up about 85% of total brain. टोटल ब्रेनचा 85% भाग हे सेरेब्रमचाच बनलेला असतो. It is divided into right and left cerebral hemisphere by means of deep median long fissure. आणि हा जो सेरेब्रम आहे हा सेरेब्रम 2 वेगवेगळ्या अर्धगोलाकारांमध्ये डिवाइड झालेला आहे. आणि तो अर्धगोलार जो मधला जो पार्ट आहे, मोठा सल्कस जो आहे, त्याला मेडियन फिशर असं म्हटलं जातं. The two hemispheres are internally connected to each other by a thick band of nerve fiber called as कार्पस कोलॅजम. आणि हे दोन्ही हेमिस्फिअर जे आहेत हे एकमेकांना पकडून ठेवण्यासाठी कार्पस कोलॅजम हा जो एरिया आहे हा महत्त्वाची भूमिका बजावतो. कार्पस कोलॅजम इज टिपिकली सीन इन मॅमेलियन ब्रेन. हा मॅमेलियन ब्रेनमध्येच जास्त करून दिसून येतो. हा जो प्रकार आहे, जे मॅमल्स आहेत, सस्तन प्राणी आहेत, त्यांच्यामध्ये कार्पस कोलॅजम दिसून येतो. कार्पस कोलॅजम इज द लार्जेस्ट कमिशर ऑफ द ब्रेन. हा सगळ्यात मोठा कमिशर आहे. कमिशर म्हणजे काय? सांधा. 2 वेगवेगळ्या गोष्टींना एकत्रित बांधून ठेवणारा जो पार्ट असतो त्याला कमिशर असं म्हटलं जातं. आणि कार्पस कोलॅजम इज द लार्जेस्ट कमिशर ऑफ द ब्रेन. इट हॅज अन अँटेरियर अँड पोस्टेरियर फोल्ड. त्याला अँटेरियर आणि पोस्टेरियर असे 2 फोल्ड आहेत. म्हणजे वरचा जो फोल्ड आहे ह्याला अँटेरियर फोल्ड म्हणायचं आणि हे जे 2 फोल्ड आहेत मागच्या बाजूला यांना पोस्टेरियर फोल्ड असं म्हणायचं. मग अँटेरियर फोल्ड इज कॉल्ड ॲज जेन्यू अँड पोस्टेरियर फोल्ड इज कॉल्ड ॲज स्प्लिनियम. तर ही 2 नावं आहेत, जेन्यू अँड स्प्लिनियम. हे ह्या अँटेरियर आणि पोस्टेरियर फोल्डची नावं आहेत. The outer surface of cerebrum is called as cerebral cortex, while the deep inner part is cerebral medulla. यामध्ये जो बाहेरचा भाग आहे जो आपल्याला ग्रे कलरमध्ये दिसतो, वेडा वाकडा किंवा ज्यामध्ये फोल्डिंग्स वेगवेगळे दिसतात, याला म्हणायचं कॉर्टेक्स. आणि जो मधला भाग आहे त्याला म्हणायचं मेडुला, सेरेब्रल मेडुला. सेरेब्रल कॉर्टेक्स हॅज आउटर थिन रिजन कंपोज्ड ऑफ ग्रे मॅटर. आणि जो बाहेरचा कॉर्टेक्स रिजन आहे त्याला ग्रे मॅटर ने हा बनलेला आहे. आणि इनर मेडुला कंपोज्ड ऑफ व्हाईट मॅटर. मेडुला जो आहे तो व्हाईट मॅटरने बनलेला आहे. द ग्रे मॅटर ऑफ सेरेब्रल कॉर्टेक्स मेनली कन्सिस्ट ऑफ
cell bodies of billions of neurons along with non-modulated fibers and dendrons. आपल्याला जनरल फंक्शनल युनिट ऑफ द नर्वस सिस्टीम हे माहिती आहे. इथे या कोपऱ्यामध्ये एक नर्व सेलची इमेज दिलेली आहे. ह्या नर्व सेलच्या इमेजमध्ये आपल्याला माहिती आहे की ह्या एरियाला आपण सेल बॉडी असं म्हणतो आणि ह्या एरियाला एक्झॉन असं म्हणतो. मग हा जो ग्रे एरिया आणि व्हाईट एरिया आहे तो सुद्धा ह्या ऑर्गन्सला रिप्रेझेंट करतो. म्हणजेच ग्रे एरिया आहे त्या ग्रे एरियामध्ये जास्तीत जास्त काय असतात, सेल बॉडी असतात प्रेझेंट. व्हाईल द व्हाईट मॅटर मेनली हॅज एक्झॉन्स ऑफ मायलिनेटेड नर्व्ज. ह्या व्हाईट मॅटरमध्ये काय असतात तर हे फक्त एक्झॉन्स प्रेझेंट असतात, म्हणून ते कलरने डिफरन्स आपल्याला दिसून येतात. The surface of each cerebral hemisphere is greatly folded by many convolutions or gyri and grooves called as sulci. आणि हा जो सेरेब्रल सरफेस जो आहे हा आपल्याला फोल्डिंग्स पडल्याप्रमाणे दिसून येतो. यापैकी जो उंचवटा आहे त्याला गायरी असं म्हटलं जातं आणि जो सखल भाग आहे त्याला ग्रूव्ज म्हणजेच सलकाय असं म्हटलं जातं. म्हणजे हे जे फोल्डिंग्स आहेत यांना सलकाय, अनेक वचन सलकाय आणि एक वचन सल्कस, सिंगल जर असेल तर सल्कस, अनेक वचन असेल तर सलकाय असं त्यांना म्हटलं जातं. आणि जो उंचवटा आहे त्यांना गायरी म्हणायचं. दिस इज गायरी अँड दिस इज सल्कस. द लोअर मोस्ट पार्ट इज सल्कस. These gray increase the total surface area for the accommodation of the vast number of nerve cells. आणि हे जे फोल्डिंग्स पडलेले आहेत हे फोल्डिंग्स असण्याचं एकमेव कारण म्हणजे जेवढे जास्तीत जास्त फोल्डिंग्स असतील तेवढ्या जास्त प्रमाणात नर्व सेल्स आपल्या ब्रेनमध्ये प्रेझेंट असतात, ह्या सेरेब्रममध्ये प्रेझेंट असतात. म्हणून असं म्हटलं जातं की हा डायरेक्टली प्रपोर्शनेट आहे. ज्याच्या ब्रेनमध्ये हे फोल्डिंग्स सगळ्यात जास्त दिसून येतील तो व्यक्ती हा जास्तीत जास्त इंटेलिजन्स किंवा त्याचा IQ जास्त असं मानलं जातं. फॉर एक्झाम्पल तुम्ही इतर ठिकाणी सर्च करून बघू शकता की एक इमेजसुद्धा एक प्रकाशित झालेली आहे. आईन्स्टाईन हे ग्रेट सायंटिस्ट होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा जो ब्रेन आहे तो ब्रेन एक्सपोज केलेला आहे आणि तो ब्रेन त्याचा एक फोटो आपल्याला मिळतो, सर्च केला तर तुम्हाला दिसू शकेल. तर त्यांच्यावरती भरपूर फोल्डिंग्स म्हणजे जे नॉर्मल फोल्डिंग्स असतात त्यांच्यापेक्षा सुद्धा जास्तीत जास्त फोल्डिंग्स त्या ब्रेनमध्ये दिसून येतात. म्हणजेच काय तर जे इंटेलिजंट व्यक्ती आहेत त्यांच्या ब्रेनमध्ये जास्तीत जास्त फोल्डिंग्स दिसून येतात आणि ज्यांचा IQ कमी आहे म्हणजे ज्यांचा ब्रेन हा कमी फोल्डिंग्स असलेला, थोडक्यात आपण कधीतरी एक म्हण असते गुळगुळीत डोकं, म्हणजेच त्याचा ब्रेन जो आहे तो जर गुळगुळीत असेल, त्याचा सरफेस एरिया कमी असेल तर त्यांच्यामध्ये सुद्धा नर्व सेल्सचं प्रमाणसुद्धा कमी असतं आणि त्यांचा इंटेलिजन्स पॉवरसुद्धा कमी असते. तर हा डायरेक्टली प्रपोर्शनेट आहे ह्या सरफेस एरियावरती आणि हे सरफेस एरिया जास्त असल्यामुळे हे फोल्डिंग्स आपल्याला इथे दिसून येतात. Each cerebral hemisphere is further divided into 4 main lobes by 3 deep sulci. जसं की आपण मगाशी म्हणालो की सल्कस म्हणजे आतमध्ये फोल्डिंग्स गेलेला भाग आणि गायरी म्हणजे उंचवटा वरती आलेला भाग. हे जे सल्कस आहेत ह्या ब्रेनमध्ये 3 प्रामुख्याने दिसून येणारे काही सल्कस आहेत. या सल्कसमुळे ब्रेनचे 4 भागांमध्ये डिव्हिजन पाडलेले आहेत. त्यापैकी एक एक सल्कस आपण बघूया. पहिला सल्कस सेंटर सल्कस विच सेपरेट्स द फ्रंटल लोब फ्रॉम द परायटल लोब. हा जो सेंट्रल सर्कस आहे हा फ्रंटल लोब आणि परायटल लोब यांच्यामध्ये प्रेझेंट आहे, त्यांना सेपरेट करणारा हा सर्कस आहे. दुसरा आहे परायटो ऑसिपेटल सर्कस सेपरेट्स द परायटल फ्रॉम द ऑसिपेटल लोब. याच्या नावातच आहे परायटो ऑसिपेटल सर्कस, म्हणजेच काय हा जो भाग आहे याला ऑसिपेटल लोब असं म्हटलं जातं आणि त्याला सेपरेट करणारा भाग जो आहे परायटल आणि ऑसिपेटल लोब यांना सेपरेट करणारा परायटो ऑसिपेटल सर्कस. देन थर्ड इज द लॅटरल और सॅल्वियन सर्कस. सॅल्वियन सर्कस separate the temporal lobe from the frontal lobe.
आता इथे टेम्पोरल लोब हा जो लोब आहे हा ॲक्च्युली टेम्पोरल लोब हे दोन आहेत, राईट साईडला आणि लेफ्ट साईडला. इथे आता हा साईड व्ह्यू असल्यामुळे टेम्पोरल लोब आपल्याला एकच दिसून येतो. याच्या पलीकडच्या बाजूला सुद्धा टेम्पोरल लोब आहे. आणि हे जे टेम्पोरल लोब आहे हे कशामुळे आपल्याला दिसून येतात, तर लॅटरल सर्कसमुळे हे प्रामुख्याने दिसून येतात. लॅटरल सर्कस हे फ्रंटल लोब आणि त्याचबरोबर टेम्पोरल लोब यांना डिवाइड करतात. त्याचबरोबर परायटल लोब आणि टेम्पोरल लोब यांना सुद्धा डिवाइड करायचं काम करतात. तर हा एक मोठा सर्कस आहे, सॅल्वियन सर्कस. द फिफ्थ मेडियन लोब कॉल्ड ॲज insula or insular cortex is folded deep within the lateral surface. अजून एक भाग असतो, अजून एक लोब आहे या ब्रेनमध्ये, परंतु हा जो लोब आहे हा सहजा बाहेरून दिसून येत नाही. तर लोब तो कुठे आहे, लॅटरल सर्कस हा जो आहे हा लॅटरल सर्कस जर आपण बाजूला केला, हा जर आपण ओपन केला तर याच्या आतमध्ये अजून एक ब्रेनचा पार्ट दिसून येतो. फॉर एक्झाम्पल इथे समजा हा लॅटरल सर्कस आहे, ही सर्कस जर आपण बाजूला केली, हा भाग बाजूला, हा भाग जर बाजूला केला तर इथे हा एक लोब दिसून येतो आतमध्ये. या बाजूला सुद्धा असा असा कर्व दिसून येतो, हा एक लोब्स दिसून येतो. ह्या लोब्सला इन्सुला किंवा इन्सुलर कॉर्टेक्स असं म्हटलं जातं. सो दिस इज द फिफ्थ लोब्स, हा पाचवा लोब आहे. फंक्शनल एरिया. आता या सर्कसमुळे जे काही चार प्रामुख्याने दिसून येणारे लोब्स आपल्याला दिसून येतात, तर त्यांची माहिती आपण इथून पुढे घेऊया. आणि ते लोब्स आहेत फ्रंटल लोब, पुढच्या बाजूला असणारा फ्रंटल लोब आहे. त्यानंतर परायटल लोब जो वरच्या बाजूला आहे. देन टेम्पोरल लोब की जो दोन्ही साईडला आहे कानाच्या आतल्या बाजूला. आणि ऑसिपेटल लोब की जो मागच्या बाजूला आहे. या चारही लोब्सची आपण इथे माहिती घेऊया. पहिला पार्ट फ्रंटल लोब. They have motor area which controls the voluntary motor activities or movements of muscles. ज्या आपल्याला मसल मुवमेंट जाणीवपूर्वक करायच्या असतात किंवा जाणीवपूर्वक होणाऱ्या जेवढ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या फ्रंटल लोब्समधून कंट्रोल केल्या जातात. द प्रीमोटार एरिया इज हायर सेंटर ऑफ द इनव्हॉलंटरी मूवमेंट अँड ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. त्याचबरोबर यामध्ये काही प्रीमोटार एरियासुद्धा आहेत की ज्या ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमसुद्धा चालवतात. म्हणजेच काय, काही आपल्या शरीरामध्ये असे ऑर्गन आहेत, त्या ऑर्गनची जी मूवमेंट आहे ती मूवमेंट ऑटोनॉमिक होत असते किंवा इनव्हॉलंटरी होत असते, आपल्या इच्छेनुसार होत नाही, तर त्या अनैच्छिक क्रिया म्हणून ओळखल्या जातात. तर ह्या अशा ज्या ऑटोनॉमस होणाऱ्या ज्या क्रिया आहेत ह्या क्रियासुद्धा ह्या फ्रंटल लोबमधून कंट्रोल केल्या जातात. असोसिएशन एरिया इज फॉर कोऑर्डिनेशन बिटवीन द सेन्सेशन अँड मुवमेंट. आणि त्याचबरोबर ह्या फ्रंटल लोबमध्ये काही असोसिएशन एरियासुद्धा आहेत. आपल्या शरीराला बाहेरून एन्व्हायरमेंटमधून ज्या काही स्टिम्युलाय प्राप्त होतात, ह्या स्टिम्युलाय सेन्सरी ऑर्गन्सकडून आपल्याला मिळतात. मग ह्या ज्या सेन्सरी ऑर्गन्सकडून येणारे जे इम्पल्सेस आहेत त्यांना सेन्सेशन असं म्हटलं जातं. आणि आपण ज्या घडून आणतो त्या मुवमेंट आहेत, ह्या दोन्ही क्रिया त्यांचं असोसिएशन करणारे काही एरियासुद्धा या फ्रंटल लोबमध्ये दिसून येतात. त्यांना असोसिएशन एरिया म्हणून ओळखलं जातं. एक्सप्रेशन ऑफ इमोशन्स, इंटेलिजन्स, विल पॉवर, मेमरी, पर्सनॅलिटी एरियाज अँड are located in the frontal lobes. या सगळ्या फ्रंटल लोबमध्ये आपल्या ज्या काही वैशिष्ट्ये आहेत आपल्यामध्ये असणारे, ती म्हणजे इमोशन्स असतील, इंटेलिजन्स असतील, विल पॉवर असतील, मेमरी आहे, पर्सनॅलिटी आहे, ह्या सगळ्या वैशिष्ट्य ह्या फ्रंटल लोब्समधून कंट्रोल केल्या जातात. ब्रोकाज एरिया, मोटार स्पीच एरिया. आता या फ्रंटल लोबमध्ये दोन्ही साईडला एक असा एरिया आहे की जिथे द ट्रान्सलेट द थॉट्स इनटू स्पीच. आपण जे विचार करतो ते स्पीचमध्ये ट्रान्सलेशन करायचं काम किंवा ट्रान्सलेशन ही जी प्रक्रिया आहे ही ह्या एरियामधून कंट्रोल केली जाते. त्याला ब्रोकाज एरिया म्हणून ओळखलं जातं.
हे सगळे जे आता मी फंक्शन आणि एरिया सांगतोय, हे एरिया तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये प्रामुख्याने लिहून ठेवा, कारण की ह्या एरिया वरून जे काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात, नीट असेल, CET असेल, ह्या एक्झाम्समध्ये सुद्धा असे प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यांचे फंक्शन्स आणि कंट्रोलिंग एरिया इन द ब्रेन. तर हे महत्त्वाचे काही पार्ट्स आहेत. ब्रोकाज एरिया, इट ट्रान्सलेट्स द थॉट्स इनटू स्पीच. Then let's move towards the second lobe of the cerebrum, that is parietal lobe. They are mainly for semesthetic sensation of pain, pressure, temperature, taste, etc. म्हणजे ह्या ज्या एरिया आहेत, परायटल लोब हा जो आहे, ह्या एरियामधून आपल्याला जे सेन्सेशन आहेत, हे सेन्सेशन कळायचं काम आणि त्यांचे जे रिसेप्टर्स आहेत, हे रिसेप्टर या एरियामध्ये जास्तीत जास्त दिसून येतात. आणि हे सेन्सेशन कोणते आहेत, तर कोणत्याही प्रकारचे पेन असेल, प्रेशर असेल, टेम्परेचर असेल, टेस्ट असेल, म्हणजे स्किनकडून येणारे सेन्सेशन आणि टेस्ट म्हणजे टंगकडून येणारे सेन्सेशन हे या एरियापर्यंत पोहोचतात. Let's move the third part of the cerebrum, that is temporal lobe. Temporal lobe, it contains the centers of smell. यामध्ये स्मेलचे सेंटर्स आहेत, सेंटर फॉर हिअरिंग, ऑडिटरी सेन्सर आहेत, त्यानंतर सेंटर फॉर स्पीच अँड इमोशन्स ऑल्सो. यामध्ये या वेगवेगळ्या टाईपचे सेंटर्स आपल्याला दिसून येतात आणि हे कुठे प्रेझेंट आहेत, टेम्पोरल लोबमध्ये प्रेझेंट आहेत. टेम्पोरल लोब हा असा लोब आहे की जो दोन भागांमध्ये आहे, लेफ्ट साईडला सुद्धा आणि राईट साईडला आहे. हा एकमेव असा ब्रेनचा लोब आहे की जो दोन्ही बाजूला प्रेझेंट आहेत. बाकीचे जे फ्रंटल लोब आहे, टेम्पोरल लोब आहे किंवा ऑसिपेटल लोब आहेत, हे फक्त सिंगल साईडला प्रेझेंट आहेत. ॲक्च्युली दे आर ऑल्सो प्रेझेंट इन अ पेअर बिकॉज ऑफ द हेमिस्फिअर. आपला सेरेब्रम जो आहे हा हेमिस्फिअरमध्ये डिवाइड झालेला आहे, म्हणजे त्यांची सुद्धा आपल्याला पेअर बघायला मिळू शकते. लेट्स मूव्ह टुवर्ड्स द लास्ट पार्ट, दॅट इज लोब्स, सेरेब्रम, लोब्स ऑफ सेरेब्रम, दॅट इज ऑसिपेटल लोब. शेवटचा जो भाग आहे, सगळ्यात पाठीमागचा जो भाग आहे सेरेब्रमचा, तो आहे ऑसिपेटल लोब. दे हॅव व्हिज्युअल एरिया मेनली फॉर द सेन्स ऑफ व्हिजन. डोळ्यांनी आपण जे काही बघतो, हे बघण्याचे जे काही सेन्सेशन्स आहेत, हे सर्व सेन्सेशन्स ह्या ऑसिपेटल लोब्सपर्यंत जाऊन पोहोचतात आणि एक इमेज तयार करायचं काम हे ह्या ऑसिपेटल लोब्समध्ये होतं. एरिया ऑफ contact between the temporal, parietal and occipital lobe is the center of Wernicke's area or intelligence center. आता ह्या तिन्ही लोबचं ज्या ठिकाणी युनियन होतं, तो जो युनियन होणारा एरिया आहे, त्या एरियाला सुद्धा एक नाव आहे, त्याला म्हणायचं वर्निक्स सेंटर और वर्निक्स एरिया. त्याला दुसरं नाव आहे इंटेलिजन्स सेंटर. इट हेल्प्स इन अंडरस्टँडिंग ऑफ स्पोकन अँड रिटन वर्ड्स. जे आपण बोलतो किंवा बोललेलं ऐकतो आणि लिहिलेलं वाचतो, हे कळण्याचं काम, अंडरस्टँड होण्याचं काम या वर्निक्स एरियामध्ये केलं जातं. The cerebrum thus shows all the three types of areas, sensory, motor and association area. म्हणजेच आपण हे बघितलं की सेरेब्रममध्ये ओव्हरऑल सेन्सेशन जे येतात सेन्सरी ऑर्गनकडून, ते सुद्धा कंट्रोल केले जातात. त्याचबरोबर ब्रेनकडून कंट्रोल होणाऱ्या ज्या मुवमेंट्स आहेत, त्या कंट्रोल होणाऱ्या मोटार एरियासुद्धा आहेत. आणि असोसिएशन एरिया, सेन्सरी आणि मोटार यांचं असोसिएशन ज्या ठिकाणी होतं, असे एरियासुद्धा प्रेझेंट आहेत. म्हणजे तिन्ही टाईपचे एरिया या सेरेब्रममध्ये प्रेझेंट आहेत. म्हणून सेरेब्रम हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा पार्ट मानला जातो. पुढे आपण जाऊया. बेसल न्यूक्लियाय और बेसल गँग्लिया are gray masses present within the white matter or laying on the lateral side of the thalamus. आता यानंतर ब्रेन जो आहे, ब्रेनचा सेरेब्रम पार्ट बघितला, सेरेब्रम पार्ट एकत्रित करणारे कार्पस कॉलॅजम हे बघितलं. या डायग्रॅममध्ये कार्पस कॉलॅजम हा ग्रीन आणि येलो हे जे कॉम्बिनेशन आहे त्याला कार्पस कॉलॅजम असं म्हटलं जातं. आणि इथे गँग्लिया हे जे म्हटलं आहे, हा कोणता एरिया आहे, तर कार्पस कॉलॅजमच्या दोन्ही साईडला, लेफ्ट आणि राईट साईडला अजून काही बेसल न्यूक्लियाने बनलेला मास असतो,
त्याला बेसल गँग्लिया असं म्हटलं जातं, की जो इथे ब्ल्यू कलरमध्ये रिप्रेझेंट केलेला आहे. ग्रे मास इज प्रेझेंट विदिन द व्हाईट मॅटर अँड लाईंग ऑन द लॅटरल साईड ऑफ द थॅलॅमस. हा थॅलॅमसच्या दोन्ही बाजूला प्रेझेंट असतो. The basal ganglia or nuclei of the cerebrum receives the neurotransmitters from the various parts. हे काय करतात तर आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या पार्टमधून येणारे जे न्यूरो ट्रान्समीटर्स आहेत हे सुरुवातीला ह्या दोन एरियापर्यंत हे रिसीव केले जातात आणि त्याच्यानंतर त्यांचे जे ठरलेले कंट्रोलिंग एरियाज आहेत त्या एरियामध्ये पाठवायचं काम हे दोन गँग्लिया करत असतात. म्हणजे ह्याला आपण रिले सेंटर आहेत असं सुद्धा म्हणू शकतो. They help the cortex in the execution of the activities at the subconscious level, that is writing, slow or rapid typing, etc. काही सबकॉन्शियस लेवलच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत म्हणजे सवयीने घडणाऱ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा इथे कंट्रोल केल्या जातात. कार्पस striatum at the floor of the cerebrum is the largest basal nuclei. आणि सेरेब्रमच्या बेसमध्ये असणारा हा जो कार्पस स्ट्रायटम आहे ह्या स्ट्रायटमला लार्जेस्ट बेसल न्यूक्लियस असं सुद्धा म्हटलं जातं. So in this video lecture we have completed the first part, that is forebrain. Not all the point of the forebrain. In the forebrain we have completed the first two part, that is olfactory lobe and cerebrum. So hope you have understand all the point in the video lecture, that is forebrain, olfactory lobes, cerebrum, then the four parts of cerebrum, that are frontal lobe, parietal lobe, temporal lobe and occipital lobe. In the next video we will see about the next part, that is diencephalon. Okay, so the notes regarding to all of these points you will find in the description box of this video lecture. ह्या व्हिडिओ लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ह्या सगळ्या पॉईंट्सचे एकत्रित नोट्स बघायला मिळतील. थँक्यू.